सीमावादाच्या लढ्यामध्ये हुतात्मा झालेल्यांना आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आदरांजली वाहून अत्यंत गंभीरतेने हुतात्मा दिन पाळण्यात आला। बेळगावच्या हिंदलगा परिसरातील हुतात्मा स्मारकाला भेट देत अनेक मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमावाद लढ्यामध्ये प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले व पुष्पचक्र अर्पण केले। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। 22 जून पर्यंत बेळगावातील सरकारी कार्यालय व खासगी संस्थांमध्ये 60% कन्नड व 40% इतर भाषांचा कायदा लागू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। तसेच सर्वोच्च न्यायालयात सीमावाद प्रकरण निकाली लागेपर्यंत कन्नड सोबत मराठीतही कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी त्यांनी केली। आमच्या वकिलांनी निवेदन तयार केलेलं आहे। हे निवेदन देऊन आम्ही त्यांना 22 तारखेपर्यंत एक मुदत देणार आहोत। 22 तारखेपर्यंत त्यांनी शासकीय कार्यालय या सर्वांच्या वर त्यांचं 40% नंतर आरडी राहू देत, पण 60% 40% इतर भाषेत प्रामुख्याने मराठी भाषेचा उल्लेख करावा, कारण बहुभाषिक मराठी भाषा त्या ठिकाणी असल्यामुळे आपण तो आग्रह धरणार आहोत। कारण इतर ठिकाणचे उदाहरण ते देत असतील की इतर राज्यामध्ये त्या भाषेची सक्ती करत आहेत, पण आमचा विषय वेगळा आहे। या स्वतः परवा कॉर्पोरेशन कमिशनरने देखील सांगितलेलं होतं मीटिंगमध्ये की हा प्रश्न अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये आहे, न्याय प्रविष्ट आहे। मग अशा वेळी त्यांनी या ठिकाणी काळजीपट्टी करू नये हा आमचा आग्रह आहे। पण तरी देखील कर्नाटक सरकार आपल्या दबावावर हात सांगण्यासाठी हे आतताईपणा करत आहे। त्यासाठी देखील आपण महाराष्ट्र सरकारकडे आमची भूमिका मागणार आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे अहवालाप्रमाणे आम्हाला सर्व भाषेतील परिपत्रक ही मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह कायम राहणार आहे। त्या संदर्भात देखील आम्ही या मीटिंगमध्ये ती आपली भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडली। त्याचबरोबर येत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या खासदारांना भेटून हा प्रश्न म्हणजे भाषिक अल्पसंख्याकांचा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत मांडावा अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी मला प्रातिनिधिक स्वरूपाचे शिष्टमंडळ देखील दिल्ली मुक्कामी हा कार्यक्रम आखावा लागणार आहे। तेव्हा 22 तारखेनंतर हा मोर्चा झाल्यानंतर आपण पुढची रूपरेषा ठरवणार आहोत। त्याचप्रमाणे या कर्नाटक सरकार करणार म्हणजे हिरकण धरणाची उंची वाढवण्यासाठी अत्याचार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी 28 खासदार एकत्र होतात आणि एक मोठी मागणी करतात ती उंची वाढवण्याची, पण ते महाराष्ट्रातले 48 खासदार आमच्याकडे काही करत नाहीत। यासाठी देखील त्या आंदोलन पुढील जुलैच्या अधिवेशनामध्ये करावं लागेल। त्या सर्व मागणीचा आता महाराष्ट्र समिती थांबणार नाही, कारण आता तुम्हाला निवडणूक काढू नको आहे। आता फक्त एकच आपण 2 वर्ष काम करू आहे की सीमापूर्ण सोडून घेऊन आपण एकदा कायमचे महाराष्ट्रात जाऊया। कुठलीही महाराष्ट्र सरकारची योजना नको आहे, आम्हाला कुठला आर्थिक मदत नको आहे। त्या शेवटचा लढा आता एक त्या 2 वर्षात आपण करून हा प्रश्न सोडून महाराष्ट्रात गेल्या ज्या महाराष्ट्रात मिळतील त्या त्यांच्याबरोबर त्या जनतेबरोबर आपल्याला मिळतील। आपण कुठल्याही स्वरूपात महाराष्ट्र सरकारकडे ठीक न मागता हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासमोर आग्रह करूया। त्याबरोबर पुढील जे आंदोलन होतील मध्यवर्ती महाराष्ट्र समितीतर्फे त्या सर्व आंदोलनामध्ये सर्व जनतेनं सहभाग व्हावा आणि एक मोठी मागणी करून आपण हा प्रश्न एकदा सोडून घेऊया। त्यांची कुठलीही जे आम्ही मागणी नको, कुठल्याही आर्थिक हे नको आहे, तेव्हा हे सर्व संपन्न होते। यापुढे महाराष्ट्र समितीच्या मागे खंबीरपणे आपण उभा राहावं आणि यापुढे महाराष्ट्र समिती मध्यवर्ती महाराष्ट्र समिती आंदोलनामध्ये खंड पडू देणार नाही। शांततेच्या मार्गाने जे जे आंदोलन करायचे असतील ती सर्व आंदोलन महाराष्ट्र समिती करेल एवढंच मी काम करून माजी आमदार मनोहर केळेकर यांनी सीमावादासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले। सरकारने 60% कन्नड व 40% इतर भाषांना परवानगी दिली असतानाही बेळगाव महानगरपालिकेकडून 100% कन्नड सक्तीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी हुतात्मे झाले। एकंदरीत 9 हुतात्म्यांपैकी प्रकाश पाटील हा विजयनगरचा कार्यकर्ता नंतर वारला। खरोखर त्या बालकांना होती आपली मातृभाषा मराठी आहे, मराठीमध्ये शिक्षण नसावं, पण त्यावर सरकारने शाळांमधून कन्नड सक्ती लागू केली।
स्तरावर कर्नाटक सरकार राबवत आहे. तुम्हाला कल्पना असेल गेली 7-8 महिन्यामध्ये स्थानिक संस्थांच्या वरती किंवा प्रायव्हेट संस्थांच्या वरती जे बोर्ड असतात ते बोर्ड सुद्धा 100% कायदे करावे यासाठी महानगरपालिका कार्यरत आहे. तसं पाहता त्यांचा कायदा हा 60% कन्नड आणि 40% विरोध भाषा अशा प्रकारचा आहे. पण दुर्दैवानं आमचेच लोक काही ठिकाणी कायदा काय आहे याचा विचार न करता 100% कन्नड करायला लागले. ते दुर्दैव आहे. या दृष्टीनं येत्या 22 जून रोजी आपण एक विराट मोर्चा आयोजित केलेला आहे. 22 जून तारीख का ठरवली तर त्या तारखेपासून महाराष्ट्राचे विधिमंडळ ते सुरू होत आहे आणि त्यांना सुद्धा आपल्या या अडचणी कळाव्यात, आपल्या या समस्या समजाव्यात या दृष्टीने 22 जून ही तारीख ठरवलेली आहे मध्यवर्तीनं. तेव्हा आपण सर्वांनी ते कन्नडसाठी खरोखर जर करून घ्यायची असेल तर सीमापणे सोडून घेणं हेच कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपण आपल्याकडे एकजूट आधारित ठेवून आपली शक्ती सर्व पणाला लावून आपण या कर्नाटक सरकारच्या विरोधात लढायला पाहिजे. कर्नाटक सरकार प्रत्येक ठिकाणी आपल्या करून आम्हाला चिरडायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आज दोघांमध्ये मराठी स्वरूप न राहता गांधी स्वरूप प्राप्त करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे ते आपण साध्य होऊन देता कामा नये. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी एकत्र जाऊन ज्याप्रमाणे आज आपण कन्नड विरोधी आंदोलनातील हुतात्मा अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत त्याचप्रमाणे आपल्या सर्व सहकार्यासह आपल्या मित्रासह या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील प्रत्येक लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि 22 जूनच्या या मोर्चामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुन्हा एकदा दोघातील मराठी माणसाची ताकद दाखवावी अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण 22 जूनच्या मोर्चामध्ये हजर राहाल. त्याच्या पुढे मध्यवर्ती महाराष्ट्राची समिती ही सातत्याने लढत घेणार आहे आणि या सातत्यपूर्ण लढ्यामध्ये आपण सहभागी व्हावं. जनता सहभागी झाल्याशिवाय सरकारचं लक्ष दिलं जात नाही. आपण म्हणतो महाराष्ट्र सरकार लक्ष देत नाही, पण महाराष्ट्र सरकारला लक्ष द्यायचं असेल तर आम्ही त्याला एकत्रित रस्त्यावर उतरणं अत्यंत काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने 22 जूनला आपण पुन्हा एकदा आपली ताकद दाखवूया आणि त्या जे आपले सर्व समस्या काय आहेत ते डीसी समोर मांडून त्याप्रमाणे त्याच नियोजनाची कौतुक महाराष्ट्र सरकारला कळवून आपण 29 जून रोजी का जाणणे कार्यक्रम करणार आहोत याबद्दल सुद्धा पत्र पाठवलेलं आहे. आणि त्या बाबतीत दुसऱ्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी 3 तारखेला आपण दुसऱ्या आपल्या समोर जमून ते दुसरं इन्फॉर्मेशन देणार आहोत 22 जूनच्या मोर्चावर. त्या दिवशी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सुद्धा यावं आणि इन्फॉर्मेशन देताना सुद्धा आपली ताकद दाखवावी अशा प्रकारे विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. शिवसेनेचे नेते प्रकाश शिरोडकर यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करूया असे सांगितले. यावेळी RM चौगुले, राजाभाऊ पाटील, गोपाळ देसाई, माजी महापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह इतर उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. DS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.